आपल्या मतदारसंघातील शेती आणि विकासाच्या प्रश्नावरून आमदार आणि पालकमंत्री दोघेही सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येत आहे। एकीकडे पावसाळी अधिवेशनात आमदारांनी शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न मांडला, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी ग्रामपंचायतींना रोख बक्षीस देऊन सन्मानित केले आणि त्यांना भरीव निधी देण्याची घोषणाही केली। आमदार राजेश भाऊ वानखडे आपल्या सोबत आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांनी सुद्धा विचारले आणि काय काय प्रश्न आहेत जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा माझा मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ आहे संपूर्ण, आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पांढरा रस्ता। या विषयावर आम्ही चर्चा केली। त्याचबरोबर एक वेगळं लेखाशीर्ष तयार करून या पांढरा रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांचा प्रयत्न आहे। विशेषतः विदर्भातल्या आमदारांचा प्रयत्न जास्त आहे। त्याचबरोबर मोजरी विकास आराखडा आहे। शेतकऱ्याच्या जे अवकाळी पाऊस आला आपल्या जून महिन्यात, मे शेवटी समजा जून, ते अवकाळी पावसाचे पैसे आहे, शेतकऱ्यांचे बाकीचे पैसे आहे, आणि अशा विविध विषयात शेतकरी हा मूळ मुद्दा घेऊन आम्ही अधिवेशनात प्रश्न विचारले। सरकारकडून आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळालं। आता पुढच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे, आम्हाला या भागातले पांढरे रस्ते मतदारसंघातून ते संपूर्ण करून घेणे हे आमचा पुढे टास्क आहे। ते टास्क आम्ही कसं कंप्लीट करतो आणि सरकार आम्हाला किती त्यात मदत करते आणि ते कशी करून मिळवून घ्यायची यासाठी सर्व हे आपल्या पणाला लावून काम करायचं आहे। विशेषतः भागातील विद्यार्थ्यांसाठी की आपल्या इलेक्शनमधला मुद्दा होता की अभ्यासिका निर्माण करणे, त्या दृष्टीनं सुद्धा चर्चा झाली। मी जवळपास 3-4 मंजूर केल्या आणि एका जिल्हा परिषद सर्कलला एक अभ्यासिका, आणि नंतरच्या काळामध्ये 1-2 वर्षानंतर आपण पंचायत समिती लेवलवर त्यांना देऊ, जेणेकरून ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जो स्पर्धा परीक्षा आपण जसं स्पर्धेचं युग आहे त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम त्यांना उपलब्ध करून दिलं, अभ्यास करण्यासाठी उपलब्ध जर करून दिलं तर महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला विद्यार्थी हा चांगल्या नोकरीवर लागेल, चांगल्या पदावर। आमदार राजेश वानखडे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून त्यांची बाजू घेतली, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन विकासाला गती देण्याचे प्रयत्न केले आहेत। शेतीत पेरणीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना मिळणारी मदत आणि ग्रामपंचायतींना मिळणारा अतिरिक्त निधी या दोन्ही घोषणा मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे।